मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस. स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत. जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं. लातूर, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालन्यात अतिवृष्टीमुळे शेतांना तलावाचं स्वरूप, तर पिकं पाण्याखाली. नुकसान भरपाईची आता मागणी. बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अक्षरशः हाहाकार. शिरूर, पाटोदा, आष्टी आणि गेवराई या तालुक्यांना सर्वाधिक फटका. जिल्हा परिषदा शाळेसह घरं, दुकानं, मंदिरं आणि शेकडो एकर शेती ही पाण्याखाली. धाराशिव आणि जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. चांदणी नदीला आलेल्या महापुरामुळे भूम, परांडा आणि बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला. देवगाव, वडनेर इथून 24 जणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल. आमदार अब्दुल सत्तारकडून पाहणीवेळी शेतकऱ्यांचा टाहो. व्यथा मांडताना मदतीची अपेक्षा. मराठवाडा, कोकणासह राज्यभरामध्ये 5 ते 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा. बंगालच्या उपसागरामध्ये सलग 2 दिवस कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अलर्ट जारी. हवामान तज्ज्ञ KS होसाळीकरांची ट्विट करत नाही. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. जयंत पाटलांविरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर. शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंचीही इथे उपस्थिती. राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई मेट्रो 4ची ठाण्यामध्ये ट्रायल रन. घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन या प्रवासाची चाचणी.